RT ॲडमिशन 2026-27 तर भरपूर जे पालक वर्ग आहे जे कमेंट्स करत आहे आणि यामध्ये कमेंट्स कोणते येत आहे बघू शकता। सर्वात प्रथम की आम्ही आमचा ॲप्लिकेशन वाईज डिटेल जर चेक केली तर तिथे नॉट सिलेक्टेड हे ऑप्शन येत आहे। दुसरी की आमच्या फॉर्ममध्ये लॉग इन केल्यानंतर जे कन्फर्म ऑप्शन आहे हे कन्फर्म ऑप्शन आहे म्हणजे आमचा नंबर लागलेला आहे का, तर याबद्दल आणि विद्यार्थ्यांच्या म्हणजे पालकवर्गांनी जो फॉर्म भरलेला आहे तुमच्या पाल्याचा तर जनरेट PDF हे ऑप्शन पालकांच्या लॉग इनमध्ये नाही येत आहे असे सुद्धा भरपूर कमेंट्स आलेले आहे। आणि तिसरा पॉईंट म्हणजे की भरपूर जे पालकवर्ग आहे जे लॉग इन करत आहे तर त्यांना लॉग इन करताना अडचणी येत आहे, तर या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। सर्वात प्रथम बघू शकता की तर सध्या साईटवर कोणतीही अपडेट उपलब्ध झालेली नाही आहे की लॉटरी ही सकाळी आज जाहीर झालेली आहे परंतु अजूनपर्यंत लिस्ट उपलब्ध झालेली नाही आहे। इथे नंबर ऑफ ॲप्लिकेशन तुम्ही बघू शकता, यामध्ये थोडे आकडे कमी जास्त होऊ शकते। याचा अर्थ असा आहे की जी लॉटरीची प्रक्रिया आहे ही सुरू आहे असं आपण समजू शकतो, त्यामुळे यामध्ये घाबरण्याचं कारण नाही आहे। यामध्ये अर्जाची स्थिती ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स हे एक ऑप्शन दिलेलं आहे। इथे तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकून जर गोला क्लिक केलं तुम्ही तर तुम्हाला तिथे डिटेल्स येणार, परंतु कधी जेव्हा जी लिस्ट आहे ही साईडवर अपलोड झाल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती इथे दिसून पडणार, आता दिसणार नाही। आता तुम्हाला फक्त आणि फक्त धिस ॲप्लिकेशन इज नॉट सिलेक्टेड एनी स्कूल अशा प्रकारे ऑप्शन दिसत आहे। तर इथे अशा प्रकारे ऑप्शन दिसल्यामुळे कोणत्याही पालकांनी पॅनिक होऊ नका, अजूनपर्यंत साईडवर लिस्ट आलेली नाही आहे। त्यामुळे हे जे ऑप्शन आहे हे A to Z जेवढेही पालकवर्गांनी फॉर्म भरल्या सर्वांना सेम टू सेम ऑप्शन येत आहे। साईडवर जी आपली लिस्ट आहे सिलेक्टेड विद्यार्थ्यांची म्हणा किंवा वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांची लिस्ट अपलोड झाल्यानंतर A to Z माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार, तुम्हाला SMS सुद्धा येणार त्या प्रकारे। ठीक आहे, क्लिअर। म्हणजे अजूनपर्यंत लिस्ट आलेली नाही आहे त्यामुळे सर्वांना नॉट सिलेक्टेड दिसत आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न होता की लॉग इन होत नसेल तर तुम्ही तुमचा SMS चेक करा, तुम्हाला SMS आलेला आहे RT म्हणून तुम्ही SMS करा किंवा जो ॲप्लिकेशन नंबर आहे तुमचा 26 AM असेल AK असेल या प्रकारे तुम्ही तो नंबर टाका आणि तुमचा SMS बॉक्स चेक करा, तुम्हाला ID आणि पासवर्ड दोन्ही मिळेल। बघू शकता तुमची संपूर्ण डिटेल्स तुम्हाला दिसत आहे। यामध्ये तुम्हाला बघू शकता ॲप्लिकेशनचा ऑप्शन दिलेला आहे, इथे तुम्हाला कन्फर्मचा ऑप्शन आहे। कन्फर्मचा अर्थ असा होतो की तुमचा फॉर्म ओके आहे, सबमिटेड आहे, तर इथे कन्फर्म आहे म्हणून तुम्ही सिलेक्ट झालेले आहे असं नाही आहे, फक्त तुमचा फॉर्म ओके आहे यासाठी हे कन्फर्म आहे। क्लिअर। त्यानंतर तुम्हाला इथे फॉर्म सबमिशनचं ऑप्शन दिलेलं आहे, इथे जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही फॉर्मची PDF डाउनलोड करू शकता। तर जनरेट PDFचं ऑप्शन आहे तुम्हाला, म्हणजे तुमचा फॉर्म फायनल सबमिट झालेला होता। क्लिअर। म्हणजे तुम्हाला काही अडचण नाही आहे, तुमचा फॉर्म RTच्या लॉटरीमध्ये आहे, फक्त आणि फक्त आता लिस्ट अपलोड व्हायची आहे त्यामुळे तुम्हाला वेट करावा लागेल, परंतु तुमचा फॉर्म जनरेट PDFचं ऑप्शन आहे म्हणजे तुमचा फॉर्म हा ओके आहे। त्यानंतर आता तुम्हाला बघा इथे एक ॲडमिट कार्डचं ऑप्शन दिलेलं आहे, तर ॲडमिट कार्डच्या ऑप्शनमधून तुम्हाला इथे जर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला ॲडमिट कार्ड डाउनलोडसाठी इथे ऑप्शन येणार। जसं तुम्हाला जनरेट PDFचं ऑप्शन दाखवलेलं आहे की तुम्ही फॉर्मची प्रिंट काढू शकता, इथे ॲडमिट कार्डमध्ये तुम्हाला अलॉटमेंट लेटर मिळणार आहे, इथून सुद्धा काढू शकता किंवा ॲप्लिकेशन वाईज डिटेल्समधून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता। दोन्ही ऑप्शनमधून तुम्ही अलॉटमेंट लेटर डाउनलोड करू शकणार आहे, परंतु कधी साईडवर लिस्ट अपलोड झाल्यानंतरच संपूर्ण पालकवर्ग डाउनलोड करू शकणार आहे। तर अशा प्रकारे ही एक अपडेट होती। तर ज्याही पालकवर्गांना काही अडचणी असेल तुम्ही कमेंट्स करा, अशा प्रकारे भरपूर कमेंट्स आल्या होत्या म्हणून त्यांच्यासाठी हा व्हिडिओ स्पेशल बनवण्यात आलेला आहे। आणि उद्या जर काही अपडेट आली तर त्याबद्दल सुद्धा माहिती देण्यात येणार। जर तुम्हाला डॉक्युमेंट लिस्ट पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा की डॉक्युमेंट लिस्ट असं एक कमेंट्स करा। जर 5 ते 10 कमेंट्स आल्या तर आपण लवकरात लवकर तर उद्या मॉर्निंग सेशनमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट लिस्ट प्रॉपर आपल्या चॅनलवर व्हिडिओ मार्फत देण्यात येणार। तर RT ॲडमिशनमध्ये ही एक अपडेट होती, यानंतर जी ही अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।